कदाचित काहींना आजचा माझा व्हिडिओ आवडणार नाही, काही जण मला कोणत्या तरी पक्षाचे प्रवक्ते म्हणतील, काही जण मला राजकारणी म्हणतील. म्हणा, तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, पण ऐकून घ्या, विचार करा, शांत बसू नका. कारण हीच वेळ आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर जसे जमिनीमध्ये आतमध्ये घुसलेले किडे वरती येतात ना, तसे हे किडे आता हळूहळू वरती येत आहेत. या किड्यांसारखे अनेक किडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. लाइट, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. मंडळी नमस्कार. आपल्या मराठीमध्ये ना एक म्हण आहे, तळपायाची आग मस्तकात जाणे. आणि ह्या म्हणीचा जरी आपल्याला शिकवण्यामधून अर्थ कळला असला तरी प्रात्यक्षिक काय असतं, कशा पद्धतीने तळपायाची आग मस्तकात जाते आणि काय करू नये काय नको असं आपल्याला वाटायला लागतं ना, असं काही 2-3 दिवसांपासून माझ्या बाबतीत होतं. मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. मराठी माणूस पेटून उठला होता आणि सरकारला अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी रात्री पत्रकार परिषदेमध्ये आपला निर्णय हा जाहीर करावा लागला की त्रिभाषा सूत्र हा GR आम्ही रद्द करत आहोत. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा खेळ नव्याने महाराष्ट्रात सुरू झाला. सविस्तरपणे ह्याच बाबतीत आपण बोलणार आहोत. कारण आज जर मराठी माणूस बोलला नाही, आज जर मराठी माणूस मराठी माणसासाठीच उभा राहिला नाही, तर येणाऱ्या काळात तो कधीच पुन्हा उभा राहू शकत नाही. कारण तसंच काहीसं दृश्य मीरा भाईंदर आणि मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळते. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं UIS मीडियाच्या स्पॉटलाइट थिंक या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. मंडळी, मीरा भाईंदर प्रकरण गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजते. अधिवेशनामध्ये ज्या वेळेला सरकारने GR रद्द झाल्याचा निर्णय दिला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच त्याचा आनंद व्यक्त केला. प्रत्येक मराठी व्यक्तीला हिंदीचा त्रिभाषिक सक्तीचा निर्णय जो झाला होता तो रद्द केल्यामुळे आनंद झाला होता. मराठी माणसाने एक प्रकारची लढाई जिंकली होती. त्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी साजरा होता. अर्थातच मीरा भाईंदर या ठिकाणी देखील त्याचा आनंद साजरा झाला. त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसांनी पेढे वाटले आणि ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये एका गुजराती मारवाडी जो काही तत्सम त्या ठिकाणी असलेला व्यापारी होता, त्याने ॲटिट्यूड मध्ये अपमानास्पद वक्तव्य केलं आणि त्याला जो प्रसाद द्यायचा तो प्रसाद मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. आणि त्यानंतर राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. त्या ठिकाणी असलेले व्यापारी हे आक्रमक झाले. त्यांनी लगेच बंद वगैरे पुकारला, आंदोलन केलं, मोर्चा काढला आणि सध्या मीरा भाईंदर मधील असलेली गुजराती, मारवाडी, UP मधील भैयांची जी काही दुकानं आहेत ती सध्या बंद आहेत. कोणत्याही मारहाणीला कोणीही समर्थन करत नाहीये, पण मराठीचा अपमान त्या ठिकाणी होतोय म्हणून त्या ठिकाणी मारलं गेलंय ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मराठीचा अपमान झाला नसता तर कोणी मारण्याचा प्रश्नच नव्हता, पण मराठीचा अपमान केला गेला, अपमानास्पद बोललं गेलं, ॲटिट्यूड दाखवला गेला आणि त्यामुळे त्याला हवा तो प्रसाद दिला गेला. 4 ते 5 दिवसांमध्ये पूर्वी ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये देखील असाच प्रकार घडला. 4 ते 5 व्यापाऱ्यांनी एका मराठी तरुणाला अक्षरशः मारहाण केली, अक्षरशः कुत्र्यासारखी मारहाण केली, रस्त्यावरती लोळवून मारलं. अनेक सोशल मीडियावरती ती व्हिडिओ व्हायरल झाली. मात्र कोणत्याही न्यूज चॅनलने त्याची बातमी केली नाही, दखल घेतली नाही. कोणताही आमदार, कोणत्याही पक्षाचा नेता त्यावरती मत व्यक्त करण्यासाठी पुढे आला नाही. मात्र परप्रांतीय व्यापाऱ्याला ज्या वेळेला मराठी तरुणाने, मराठी माणसाने, मनसेच्या कार्यकर्त्याने एक कानाखाली काय मारली, लगेच ज्यांना सो कॉल्ड त्या बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचा कळवळ आहे ते लगेच त्यांचं मत व्यक्त करायला लागले. बघा कसा अन्याय केला जातोय. अरे कसला घंटाचा अन्याय. म्हणजे त्या मराठी तरुणाला कुत्र्यासारखं मारलं, लोळवून पळवून मारलं. त्या मराठी तरुणावरती अन्याय नाही का झाला? म्हणजे त्याचं तुम्ही समर्थन करता. बाहेरच्या आलेल्या लोकांनी आमच्या मराठी माणसाला मारलं त्याचं तुम्हाला कौतुक आहे का? आणि आमच्या लोकांनी मराठीच्या अस्मितेसाठी मराठीचा अपमान सहन करणार नाही म्हणून त्या परप्रांतीयाला एक कानाखाली मारली तर तुम्हाला एवढा पुळका यावा? कसलं राजकारण चाललंय? आज तो कोणतो किडिया, एक
मोठा व्यावसायिक सो कॉल्ड आहे, तो एक कुठनं गुजरात मारवाडमधनं कुठनं तो कोण आला असेल, त्याच्या अंगातले किडे आज वळवळायला लागले. लगेच त्याने मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, मी मराठी बोलणार नाही. अरे कोण आहेस तू? 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राहतोस ना आणि मला मराठी येत नाहीस म्हणतोस. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. म्हणे त्याला 6 वेगवेगळ्या भाषा येतात, त्याला बंगाली वगैरे येते. अरे बंगाली येते मग बंगालला जा, बांगलादेशी भाषा येते ते बांगलादेशला जा. इथे जर तू 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहतोयस ना आणि तुला मराठी येत नाही, तुम्हाला काय करायचं करा असं म्हणून तू त्या सोशल मीडियावरती पोस्ट टाकतोयस, तर तुला लाज वाटली पाहिजे. तू 30 वर्ष इथे काय करतोयस आणि कशाला कौतुक सांगताय तुम्ही, आणि कोण यांचं समर्थन करतंय, कोण यांचे बोलूते धने हे देखील आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मराठी माणसांनो, हीच वेळ आहे. कोण राजकारण करतंय, कोण आता ह्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतंय, कोण दंगा काढण्याचा प्रयत्न करतंय हे समजून घ्या. आपल्याला फक्त मनसे दिसते. मनसेच्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही, त्यांनी चुकीचं केलं, मान्य आहे. पण मराठीचा अपमान सहन करणार नाही ही भूमिका मनसेने घेतलेली आहे. त्या गोष्टीला मी समर्थन करतोय. नाही सहन करणार आम्ही मराठीचा अपमान. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. प्रांतवार रचना झाले. प्रांतवार रचनेचा अर्थ काय असतो? राजस्थानमध्ये राहणाऱ्याला राजस्थानी म्हणतात, गुजरातमध्ये राहणाऱ्याला गुजराती म्हणतात, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठी म्हणतात. आणि तुम्ही कौतुक सांगता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. आम्ही नांदवतोय त्यांना गुण्या गोविंदाने. आम्ही गुण्या गोविंदाने नांदवतोय. गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये सगळं काही चांगलं चाललंय, ते चांगलं राहू दे. त्या मीरा भाईंदर मध्ये जे काही मोर्चे चाललेत ना, त्यामध्ये एक स्टेटमेंट आहे एका तरुणाचं. गुजराती, मारवाडी, युपी मध्ये इथे 80% लोक आहेत जे बीजेपीला मतदान करतात. सरकार बीजेपीचं आहे तर आमच्यावर अन्याय का? केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे. आम्ही बीजेपीला मत देतो, पण आमच्यावरती या ठिकाणी अन्याय का केला जातोय? आम्हाला मारहाण का केली जाते? आम्हाला संरक्षण द्या. एका परप्रांतीय तरुणाने ही मागणी सरकारकडे केली. हमारी जो सुरक्षा है वो कौन करेगा? क्योंकि मारवाड़ी, गुजराती और यूपी आज की में 80% 90% वोट बीजेपी को हम लोग देते। अरे भाईंदर आज हमारा एमएलए बीजेपी, हमारा सीएम बीजेपी, हमारा पीएम बीजेपी, तो भी हमारी सुरक्षा क्यों नहीं? कुठून येतो हा आत्मविश्वास? आणि का सरकार ह्यावर काही बोलत नाही? मुळात सरकारने काय बोलावं? सरकारच जय गुजराती म्हणत फिरते. आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजराती धर्म समाजाच्या काय कार्यक्रमाला गेले होते पुण्यामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी थेट जय गुजरातीची घोषणा दिली ना. जय गुजरात, जय गुजरात. का आपण घरंगळत गेलं पाहिजे? बोला ना त्या गुजराती लोकांसमोर, जय महाराष्ट्र बोला ना. ते आलेत ना महाराष्ट्रामध्ये, त्यांना महाराष्ट्राची गरज आहे. ते व्यवसाय करतायत नाही, ते आपण त्यांना पैसे देतोय ना, त्यांचा माल आपण विकत घेतोय ना. मग आपण का त्यांच्या समोर लोळण घ्यायची? त्यांनी आपल्या समोर लोळण घेतली पाहिजे की बाबांनो तुमच्यामुळे आमचं पोट भरतंय. माज कसला करता? आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही इथे उद्योग व्यवसाय करतो, आमच्यामुळे हे चाललंय. गरज नाही तुमची. मराठी माणूस तो धंदा करेल आणि मराठी माणसाने करावा. हे चूक इथे ना मराठी माणसाची पण आहे. एखाद्या मराठी माणसाने एखाद्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं किंवा एखादा व्यवसाय करायला सुरुवात केली ना की दुसरा मराठी माणूस तो कसा यशस्वी होणार नाही ना ह्याचं पुरेपूर काळजी घेतो. ही सवय मराठी माणसाने बदलणं अत्यंत गरजेचं आहे. जाऊ दे ना मराठी माणसाला पुढे. मग ही आशा, हे किडे आहेत ना, हे आपल्या डोक्यावरती चढणार नाही. एक महिला काय बोलते, तिचं वाक्य नीट लक्ष देऊ नये का? 4 ते 5 दिवस दुकानं बंद ठेवा, मराठी माणसांचे लॉकडाऊन सारखे हाल होऊन जाऊ देत. इथपर्यंत त्यांची मेंटॅलिटी गेली. मराठी माणसांचे हाल होऊ देत अशा पद्धतीचं वक्तव्य ती समाज बांधवांसमोर करते. इथपर्यंत मेंटॅलिटी पोहोचलेली आहे. लाखो लोक असे आहेत
ज्यांना मराठी येत नसेल, तुटकं फुटकं मराठी येत असेल, मात्र ते कधी मराठीचा अपमान करत नाही, जसं जमेल तसं मराठी बोलतात, शिकण्याचा प्रयत्न करतात, कोण धमकी देत फिरत नाही. नाही येत नाही बोलत, काय करायचं ते करून घे, जर काय करायचंय तर करून घे म्हणाल तर आवाजच निघणार. मग कुठे आवाज निघणार ते वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे सरकार जर महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्राच्या माणसाने, महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवेसाठी जर सरकार स्थापन केलंय, जर ह्याला निवडून दिलेलं आहे, तर सरकारने आता महाराष्ट्रासाठी आणि मराठीच्या एकात्मतेसाठी, मराठीच्या रक्षणासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. फक्त आमची भाषा अभिजात भाषा आहे एवढं बोलून चालणार नाही. या अशा किड्यांपासून मराठीचं रक्षण कसं करता येईल आणि ह्या किड्यांना कसं ठेचता येईल याबाबत आता महाराष्ट्र सरकारने एक ठोस भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुर्तास एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन विषयामध्ये. धन्यवाद.